झालं. हो एवढंच होतं. संपलं. 8:30 वाजले आपले. तर मित्रांनो, आज आमच्या कॉलेजमध्ये आम्हाला सरने एक फॉर्म दिलाय ज्याच्यावरती आम्हाला आमची सर्व डिटेल्स फिल करायचे आहे, कारण की उद्या आहे माझा इंटरव्ह्यू जॉईन डिअर कंपनीचा. हे गाइस, व्हॉट्सअप सिद्धू इज हिअर. तर आजचा ब्लॉग स्टार्ट करतोय. मी कॉलेजून आलो संध्याकाळी 7 वाजता. पण मम्मी समोर. मम्मी काय बनवतीयस? कारण माझ्या इथं आज जेवायला वांगण, मम्मीला वांग आवडत नाही, तर तिच्यासाठी स्पेशली सोयाबीनची. हा, पण पित्ताचा त्रास आहे म्हणून खायची. पित्ताचा त्रास आहे. पित्ताचा त्रास आहे म्हणून स्वतःला स्पेशल गोष्टी बनवून खायच्या आणि आम्हाला वेगळं थोडंसं खायला. मी थोडं खाईल, तू थोडं खा. दोघं पण खाऊ आपण. हो. तर मित्रांनो, आज आमच्या कॉलेजमध्ये आम्हाला सरने एक फॉर्म दिला आहे ज्याच्यावरती आम्हाला आमची सर्व डिटेल्स फिल करायचे आहे, कारण की उद्या आहे माझा इंटरव्ह्यू जॉईन डिअर कंपनीचा. होऊ शकतात फॉर्म. मी आत्ता गेलो होतो. आमच्या घराजवळ कुठे झेरॉक्स भेटत नाही, तर एक झालटं नावाचं गाव आहे, तिथनं मी झेरॉक्स आणलेत. जॉईन डिअरचा खूप मोठा फॉर्म आहे. जॉईन डिअर कंपनीची प्रायव्हेट लिमिटेड. इथे आमच्यासाठी जॉब वॅकन्सीज आली आमच्या कंपनीमध्ये, त्याचा की उद्या इंटरव्ह्यू आहे आणि तो आम्हाला द्यायचा आहे सकाळी 10च्या आसपास. सरनी सांगितलं हा फॉर्म फिलअप करणार, पण फॉर्म खूप मोठा आहे. घरी आल्या टेन्शन पडलं की कुठून आणावं झेरॉक्स. आता मी बाहेर गेलो होतो, तर मस्त की मला खायला आणलंय, तर मस्त आता बसूयात, आराम करूयात मस्त पैकी. आत्ताच कॉलेजून आलोय. नाही होत भूक. तर आता भूक मोड न करू. सकाळी दुपारी थोडंसं खाल्लेलं आहे तू. थोडंसं खाल्ल्यावर चालतं ना. गरम पोळी देते तुला, मस्त गरम पोळी, मस्त पैकी जेवण कर. बर. झोपला नाही का अजून? बघतच राहतो फोन अजून. झोप ना. झालं. हो एवढंच होतं. संपलं. 8:30 वाजले आपले. अरे पण मग अभ्यास कर, नाही तर सकाळी लवकर उठ. मग सकाळी 8:30ला उठतो ना डायरेक्ट. कॉलेजला जावं लागतं 9ला, 8:45ला. दुसऱ्या पाणी मधून पळतो. न नाश्ता, न पाणी, न जेवण, निघला तोंड घेऊन. ठेव ती रात्री 5:30 6:45ला बस उठा त्यांना. 5 वाजल्यापासून 6:15 वाजेपर्यंत तेव्हा ते उठा. ते पप्पा नुसतं ऐकून घेते, ऐकून घेते, जे करीस ते करते ना मग. तर मित्रांनो, आत्ताच आपलं जेवण झालंय. पण किचनमध्ये बघा राडा, तर मला सर्व साफ करायचं आहे, तर करूयात. बस एवढं किचन वाटा. आणि हे मग हॉलमध्ये हे सर्व साफसफाई केल्यानंतर हॉलमध्ये आपल्याला साफसफाई करायची. मग तर मित्रांनो, आता आपला फॉर्म भरून झाला आहे, पण सध्या पर्सनल इन्फॉर्मेशन, माझं नाव, ते नंबर पण दिसते म्हणून मी हाईड केलं एवढं. बट माझी खाली इन्फॉर्मेशन मेन जिथं माझं नाव, नंबर सर्व म्हणून लीक नाही व्हावं म्हणून मी हात ठेवला आहे. आणि इथं बघा माझी हाईट, वेट, आणि मला इंग्लिश बोलता पण येते, लिहिता पण येते, वाचता पण येते. माझा ऑलमोस्ट जो फॉर्म आहे तो भरला आहे, बट त्याच्यावरच्या खूपशा अशा गोष्टी जे की आम्हाला समजतच नाही आहे की कसं करावं. मी फ्रेंडला पण फोन लावला. आता माझ्या डोक्यात हेडसेट आहे, त्याच्यावर फोन लावला होता आणि हेडसेटने मी तशी कम्युनिकेट करत होतो की कसं भरायचं आहे. बट त्याचं पण डोक्यावरनं चाललं आहे. तर उद्या सरच्या सांगण्यावरून आपण भरूयात. अर्ध्याहूनवर पर्सनल इन्फॉर्मेशन मी भरली, पण बाकीची इंडस्ट्रीयल वेगळी इन्फॉर्मेशन भरायची जी की आपल्याला नाही, सरलाच माहिती की काय भरायचं आहे. सरकडून भरून घेऊया. मित्रांनो, हा वाला ब्लॉग तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.